जय हिंद. आज आपण कौशल्य म्हणजे काय आणि कौशल्य आपलं लाईफ सेटल करू शकतात का आणि स्वतःमधील कौशल्य कशी शोधावीत या विषयावर बोलणार आहोत. जय हिंद. मी प्राध्यापक बी जगदीश. गेली 21 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात काम करतोय आणि 11 वर्ष स्वतंत्र कौशल्य विकासची सक्षम उद्योजकता विकास अकॅडमी चालवतोय. या संस्थेच्या माध्यमातून आम्ही विविध कौशल्य आणि त्याचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवत असतो आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वेळा खूप असं चित्र दिसतं की खूप चांगली पदवी घेतलेली एखादी व्यक्ती, एखादा मुलगा, त्याच्यापेक्षा एखादा कमी शिकलेला मुलगा देखील आपल्याला यशस्वी झालेला दिसतो. अर्थात ते बघण्याचा एक प्रत्येकाचा वेगळा मार्ग आहे किंवा नजर आहे. म्हणजे फक्त पैसे मिळवले, भरपूर पैसा कमवला, कोणत्याही मार्गाने कसा कमवला, पण फक्त पैसा कमवला म्हणजे आपण सक्सेस मानतो. ही डेफिनेशन माझ्या दृष्टिकोनातून तरी मला चुकीची वाटते. की तुम्ही योग्य मार्गाने, योग्य पद्धतीने जर सक्सेस मिळवला तुमच्या उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये, तर निश्चितच तो देशासाठी, समाजासाठी, मानवतेसाठी हितावह ठरतो. चुकीच्या पद्धतीनं किंवा चुकीचे उद्योग करून कित्येक लोक खूप मोठे होतात. आपण बघतो आपल्या आजूबाजूला असे भरपूर चुकीच्या पद्धतीनं, चुकीच्या मार्गाने, चुकीचा व्यवसाय करून असंख्य लोकांना व्यसनाधीन करून, देशोधडीला लावून, त्यांचे संसार त्यामुळं उद्ध्वस्त करून, त्यातून भरपूर पैसा कमवून खूप मोठे झालेले पण लोक आपल्या आजूबाजूला खूप दिसतात आपल्याला. परंतु आपण आपल्या उद्योगासाठी आपण कोणत्या प्रकारचे स्किल आपण आपल्यामध्ये डेव्हलप केले पाहिजेत किंवा आपल्यामध्ये असलेल्या स्किलना कसं ओळखलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, मी नेहमी माझ्या व्याख्यानांमध्ये, कार्यक्रमांमध्ये, माझ्या अकॅडमीमध्ये येणारे विद्यार्थी, पालक, काही युवा जनरेशन्स, नवउद्योजक असे बरेच मंडळी येतात. आम्हाला नवीन उद्योग करायचा आहे वगैरे त्यांचं म्हणणं असतं. तर आम्ही आमच्या अकॅडमीच्या मार्फत त्यांना पहिलं हे 5 कोर्स आम्ही करायला सांगतो. त्याच्यातला पहिला कोर्स आहे, शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत, तो म्हणजे उद्योजकीय विचारनिर्मिती कार्यशाळा. हे वर्कशॉप असतं. म्हणजे उद्योजक कसे विचार करतात, आपण कसा विचार केला पाहिजे, त्यासाठी आम्ही त्यांना काही टास्क देतो, काही दिवस त्याच्यावर विचार करायला सांगतो. म्हणजे उद्योजकीय विचारनिर्मिती त्यांच्यामध्ये आम्ही निर्माण करत असतो. आणि ही उद्योजकीय विचारनिर्मिती जेव्हा त्यांच्यामध्ये तयार होते आणि ही विचारनिर्मिती उद्योगासाठी पूर्णपणे पोषक ठरते, उद्योगासाठी लागणारा एक कॉन्फिडन्स, आत्मविश्वास त्यांच्यामध्ये तो निर्माण होतो. त्यानंतरची एक दुसरी कार्यशाळा असते की स्वतःमधील कौशल्य कशी ओळखायची. आणि आपल्यामध्ये आपल्याला कोणीतरी सांगतं म्हणून, अरे तू बोलायला खूप भारी आहे, किंवा तुला बोलताच येत नाही आहे, तू व्यवसाय करूच शकत नाही आहे, तुला विक्रीचं कौशल्यच नाही आहे, किंवा तुझं संवाद कौशल्य नाही आहे, तुझी पर्सनॅलिटी तशी नाही आहे, तू दिसण्यामध्ये तसा नाही आहेस,
मित्रांनो, उद्योजकीय क्षेत्रामध्ये या बाबींना महत्त्व असेल, पण आमच्या अभ्यासांती निरीक्षणात असं आणि लक्षात आलं की या बाबीला फक्त 5 ते 10% महत्त्व असतं. बाकी 90% तुमच्यामधलं टॅलेंट, तुमच्यामधली कौशल्यच तुम्हाला सक्सेस करतात. आणि मग त्यानंतर आम्ही आमच्याकडं जे उद्योजकीय कौशल्य कार्यशाळा करण्यासाठी आलेल्या या प्रशिक्षणार्थींना काही टास्क देतो आणि काही त्यांच्या टेस्ट घेतो आणि त्यामधून आम्ही असं शोधून काढतो की या व्यक्तीमध्ये कोणत्या प्रकारचे कौशल्य आहेत आणि ही कौशल्य त्याला व्यवसायात रूपांतरित करण्यासाठी काय करावं लागेल. आणि त्याच्यासाठी आम्ही या आमच्या प्रशिक्षणार्थींना त्या टास्कच्या माध्यमातून 8 दिवस किंवा 15 दिवस ते टास्क करायला देतो. काही त्यांच्या टेस्ट घेतो आणि त्यातून आम्ही त्याची कौशल्य शोधून काढतो. आता ही कौशल्य शोधल्यानंतर कधीकधी आपल्याला खूप असे अनुभव असतात की तुझं पाशी परतू का उपाशी. म्हणजे आपलीच कौशल्य आपल्यामध्ये असतात, आपल्यात ते टॅलेंट असतं, पण ते कुणी दाखवण्याचा प्रयत्न नाही करत. सगळ्यात मोठं दुर्दैव आहे की आपल्यामध्ये असलेली कौशल्य लोक आपल्यामध्ये जास्तीत जास्त चुकाच शोधतील. अरे तुझं हे केलंस खरं इथं चूक आहे, तुझं हे केलंस तर तिथं चूक आहे, तू असं करायला नको होतं, तसं करायला पाहिजे होतं. अशा ह्या बाबी आपल्यासमोर मांडतात आणि आपण म्हणजे आपल्यामध्ये जो कॉन्फिडन्स असतो तो कॉन्फिडन्स कुठंतरी लूज होतो. खूप अपवादाने अशी लोक भेटतात की जे आपण करत असलेल्या कार्याला सकारात्मक सपोर्ट करतात आणि त्याला प्रोत्साहन देतात. मग जे काही काम आपण करतोय किंवा जो काही उद्योग आपण करणार आहे तर त्याच्यातली ती कौशल्य शोध, संशोधन आणि विकास या 3 टप्प्यात आम्ही त्या प्रशिक्षणार्थीला घेऊन जातो. आणि या 3 टप्प्यामध्ये आम्ही प्रथम आत्ता मी जी पद्धत सांगितली त्या पद्धतीतून आम्ही त्याची कौशल्य शोधून काढतो. आता ही शोधलेली कौशल्य जेव्हा आमच्या लक्षात येतात तेव्हा आम्हाला त्या प्रशिक्षणार्थीला ते प्रूव्ह करून द्यावं लागतं की हां, तुझ्यामध्ये ही कौशल्य आहेत आणि ही कौशल्य तुला यश मिळवून देऊ शकतात. आणि जेव्हा लक्षात येतं की त्या प्रशिक्षणार्थीच्या की अरे हो, माझ्यामध्ये तर हे खूप चांगलं टॅलेंट आहे, ही कौशल्य आहेत माझ्याकडं, आणि मग त्याच्यामध्ये थोडासा का असेना पण एक कॉन्फिडन्स निर्माण झालेला आमच्या निदर्शनास येतो. आता त्यानंतरचा पुढचा टप्पा असा होत असतो की जेव्हा एखादा उद्योजक शास्त्रशुद्ध पद्धतीनं प्रशिक्षण घ्यायला येतो, शास्त्रशुद्ध पद्धतीनं ते स्टेप बाय स्टेप प्रशिक्षण पूर्ण करतो. तर जसं आपण एखाद्या मुलाला सायकल शिकवत असतो तेव्हा सुरुवातीला त्याला आपण तो पडतो, परत उठवतो, पुन्हा बसवतो आणि मग आपण मागे सायकल धरलेली आहे असं त्याला दाखवतो आणि हळूहळू मग त्याला पुढे घेऊन जातो. तसं आम्ही आमच्या ह्या उद्योजकांच्या खंबीर पाठीशी उभं राहतो. मित्रांनो, आजकालच्या जमान्यामध्ये आर्थिक नुकसान हे कोणालाच परवडणारं नसतं. अगदी खूप मोठा पैसेवाला असला तरी तो 10 वेळा विचार करतो की माझं नुकसान तर होणार नाही ना. आणि सामान्य मध्यमवर्गीय आणि गरीब जर असेल तर तो तर 1000 वेळा विचार करतो की मी घातलेले पैसे मला रिटर्न कसे मिळतील
आणि कसे 100% मला त्यातून रिटर्न्स कसे मिळतील आणि माझं नुकसान कसं होणार नाही याची प्रचंड भीती सामान्य उद्योजकामध्ये असते. आणि असणं हे साहजिकच आहे, त्याच्यात गैर काहीच नाही आहे. पण म्हणून काही सामान्य माणसांनी, सर्वसामान्य उद्योजकांनी उद्योग करूच नाहीत का? आपल्याकडं आज खूप असं चित्र दिसतं, माझ्या व्याख्यानांमध्ये तुम्ही ऐकलं असेल की आपण खूप अदर लोकांचे उद्योग बघतो आणि आपण नुसतंच म्हणत राहतो, अरे बघा तो काल परवा आलेला असा असा उद्योग चालू केला, आज त्यांनी एवढी मोठी प्रगती केली वगैरे वगैरे. आणि दुसऱ्यांच्या उद्योगाच्या यशोगाथांची चर्चा आपण चौकात करत बसतो. यापेक्षा आपण एखादा उद्योग करायला काय हरकत आहे? आणि अशा उद्योगामध्ये आपण उतरल्यानंतर मी बऱ्याच अंशी आमच्या काही प्रशिक्षणार्थींना माझी काही केस स्टडीजमधली उदाहरणं सांगत असतो की काही उद्योजक, आपले जे मराठी उद्योजक आहेत, करून बघूया, काय हरकत आहे. एखाद्या उद्योगामध्ये नुकसान झालं तर जाऊ दे, आपल्याला शिकायला मिळालं. पण त्या शिकायला मिळण्यासाठी जर लाखो रुपये घातलेले आपले वाया जात असतील तर या लाखो रुपयामध्ये काय शिकायला मिळालं? त्या अगोदर जर तुम्ही एखाद्या संस्थेत जाऊन चांगलं प्रशिक्षण घेतलं असतं, अनुभवी लोकांचे सल्ले घेतले असते आणि त्याच्यावर चांगला प्रिप्लॅन केला असता, तर जे तुमचं लाखो, 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 25 लाखाचं नुकसान होण्याऐवजी ते तुमचं 1-2 लाखात झालं असतं आणि उद्योगातून सावरण्याच्या काही गोष्टी पण तुम्हाला करता आल्या असत्या. पण बरेच आपले उद्योजक असे निदर्शनास येतात की ट्रायल आणि एररमध्ये उद्योग करतात आणि उद्योग अपयशी झालेली खूप अशी उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. ह्याच्यातलं मी तुम्हाला उदाहरण सांगेन. माझे एक मित्र होते, ते गव्हर्नमेंटच्या विविध योजनांमार्फत फंडिंग देण्याचं काम करण्याचे ऑफिसर होते. तर ते सांगत होते की सर, अक्षरशः आम्ही जेवढी उद्योगासाठी कर्ज वाटप करतो, अगदी 200 कोटी, 500 कोटी, 1000 कोटी, आणि अक्षरशः त्यात सक्सेस होणाऱ्यांची संख्या 5% ते 15% असते. 80% उद्योजक फेल झालं, दिवाळं निघालं, उद्योग चालला नाही, मग त्यात 1000 कारणं देत राहतील. पण पुन्हा उद्योगच करण्यासाठी, उभं राहण्यासाठी तर येतच नाहीत आणि घेतलेलं कर्ज दिवाळखोरी डिक्लेअर करून मोकळे होतात. आणि अशी शासनाची कित्येक कर्ज बुडीत खात्याला जातात. मग ही दुर्दैवाची बाब म्हणायला पाहिजे की शासनाकडून एवढ्या चांगल्या चांगल्या योजना येतात, फायनान्शियल सपोर्ट येतो, बँकांच्या योजना असतात, मुद्रा योजनासारख्या योजना येतात, पण त्याचा चांगलेपणानं फायदा उचलणं आणि उद्योगात टिकून राहणं, चढ उतारांना सामोरं जाऊन उद्योगच करायचे याच्याशी ठाम राहणं, ह्या गोष्टी बऱ्याच आपल्या उद्योजकांमध्ये आपल्याला दिसत नाही आहेत. तर या अशा काही केस स्टडीज आम्ही बघितल्यानंतर आम्ही उद्योजकांमध्ये ज्या प्रशिक्षणासाठी जे आमच्याकडे उद्योजक येतात त्यांच्यामध्ये पहिलं, त्यांच्यामध्ये कोणती कोणती कौशल्ये आहेत, त्याचा उद्योगात कसा वापर करायचा, त्या कौशल्याचं उद्योजकीय कॅशमध्ये कसं रूपांतर करायचं, उद्योगासाठी तुमची कौशल्य म्हणजे पिलर कसे होतील, याचा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये कसा निर्माण करायचा, हे काम आम्ही या प्रशिक्षण कार्यक्रमातून करतो. आणि दुसरी बाब अशी की जेव्हा एखाद्या उद्योजकाच्या हे लक्षात आम्ही आणून देतो की अहो, तुमच्यामध्ये ही कौशल्ये आहेत आणि या कौशल्याचा तुमच्या उद्योगासाठी तुम्हाला असा असा उपयोग करता येईल, आणि याचा आम्ही सांगितलं म्हणून आम्ही त्यांना असं सांगत नाही की लगेच तुम्ही विश्वास ठेवा आणि अशाच पद्धतीनं करा. शेवटी कसं असतं,
मार्केटमध्ये उतरणं आणि आपल्यामधली कौशल्य समाजामध्ये उद्योगामध्ये आजमावून बघणं हा खूप फरक आहे. पण जेव्हा काही केस स्टडीजमधून आम्ही काही प्रशिक्षणार्थ्यांना असे ट्रेनिंग देऊन मार्केटमध्ये त्यांना उद्योग उभे करायला लावले आणि त्यांनी स्वतःमध्ये असलेली ती कौशल्य पूर्ण ताकदीनिशी ती वापरली, मनापासून हृदयापासून जीव ओतून ती कौशल्य पणाला लावली आणि अशा उद्योजकांना 70-80% का असेना यश मिळाल्याचं आमच्या निदर्शनास आलं. आणि काही उद्योजकांना स्वतःमध्येच कॉन्फिडन्स नाही, नाही असं कसं होऊ शकतंय, नाही मला जमेल का नाही. म्हणजे अजूनही ज्यांच्या मनामध्ये भीती होती, दोलायमान स्थिती होती आणि त्यांचा कॉन्फिडन्स कितीही सांगितलं तर ते जुनं प्रोग्रॅमिंग आणि रेकॉर्डिंग त्यांना मागे खेचत होतं. त्यामुळं 30% ते 20% लोकांना अपयश आल्याचं आमच्या निदर्शनास आलं. पण मग आम्ही अशा लोकांना दाखवून दिलं की हे 70% लोक त्यांच्यातली कौशल्य दाखवल्यानंतर ते त्यांच्या उद्योगामध्ये यशस्वी होऊ शकले. स्वतःमध्ये असलेली ताकद, पोटेन्शियल, पॉवर, एनर्जी सर्वस्व त्यांनी पणाला लावलं आणि उद्योग त्यांनी वाढवला. उद्योगात यशस्वी झाले आणि उद्योगाच्या 2ऱ्या-3ऱ्या टप्प्यावर ते वरती चढत गेले. मग तुमच्यामध्ये असं का झालं किंवा काय झालं, तर त्याचंही आम्ही काही परीक्षण करून देतो ह्या लोकांना की बाबा उद्योगामध्ये तुम्हाला अपयश का आलं किंवा कुठे आपण कमी पडलो आणि त्याचं पूर्ण ॲनालिटिकल करून त्याच्यावर काय उपाययोजना करायच्या, काय करायला पाहिजेत आणि पुढचा टप्पा आपला कसा असेल, पुढचं पाऊल आपलं कसं असेल, याच्यासाठी सुद्धा आम्ही उद्योजकांना पूर्णपणे सहकार्य करतो आणि त्यांच्या पाठीशी उभं राहतो. आणि हे करत असताना जेव्हा मग उद्योजकाच्या आम्ही असं खंबीर पाठीशी उभं राहतो आणि त्यांच्या समोर त्यांच्याच बॅचमध्ये काही 70% विद्यार्थी जर यश मिळवू शकत असतील, 70% उद्योजक जर या प्रशिक्षण कार्यक्रमानंतर एक चांगला रिझल्ट ते काढत असतील, तर आपल्याला का नाही जमत, आपण कुठे कमी पडतोय. आपले विकनेसेस ते स्वतः शोधतात आणि मान्य करतात की आम्ही या गोष्टी असे पॉईंट्स आमच्याकडनं चुकलेत आणि हे आता मला पुढे सुधारायचे आहेत. आणि याच टप्प्यावर काही जण घाबरून मार्ग सोडून देतात. काही जण म्हणतात आपल्याला उद्योग आता करायचाच नाही. उद्योगामध्ये आम्ही त्यांना हजारो केस स्टडी आणि मोठ्या मोठ्या उद्योजकांच्या सुद्धा केस स्टडीज त्यांना दाखवतो की उद्योग असू दे, व्यवसाय असू दे, निसर्ग असू दे, शेती असू दे, चढ उतार येणार, नैसर्गिक आपत्ती येणार, ह्या सगळ्या गोष्टी जरी राहिल्या तरी तुम्ही किती ठाम आहात. म्हणजे मोठ्या वादळात सुद्धा तुम्ही जेवढं ठाम राहाल तेवढं तुम्हाला सक्सेस मिळण्याचे अधिक चान्सेस असतात. आणि जर तुम्ही येणारे चढ उतार, येणारी संकटं, येणारे प्रॉब्लेम्स यांनी जर स्वतः विचलित झालात आणि तुम्ही तुमच्यातली कौशल्य वापरण्याचं प्रमाण कमी करत आणलं तर तुमचा उद्योग ही पुन्हा वरती चढण्याऐवजी डाऊन व्हायला सुरुवात होते. आणि हे जर व्हायला नको असेल तर तुमच्यातली कौशल्य पहिली तुम्ही जाणून घेतली पाहिजे. आणि ही कौशल्य जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही कौशल्य संशोधन, शोध आणि विकास ही 2 नंबरची कार्यशाळा तुम्हाला करावी लागेल. आणि खरंच मित्रांनो, तुम्ही ह्याच्यामध्ये खूप मोठं काही रॉकेट सायन्स नाही किंवा 10-15 दिवसाचा किंवा महिन्याचा, वर्षाचा काही कोर्स नाही येतो. 1 डे ट्रेनिंग प्रोग्राम आहे आणि ह्या 1 डे ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तुमच्यामध्ये असलेलं पोटेन्शियल, तुमच्यामध्ये असलेली ताकद, तुमच्यामध्ये असलेली एनर्जी आम्ही तुम्हाला ती दाखवून देतो आणि त्याचा व्यवसायासाठी कसा उपयोग करायचा हे तुम्हाला त्याच्यातून शिकायला मिळतं. मग अवश्य ज्यांना खरंच आपल्याला उद्योग करायचा आहे, ज्यांना मराठी उद्योजक बनायचं आहे आणि योग्य प्रशिक्षित उद्योजक बनायचं आहे की जो प्रशिक्षणामुळं भविष्यात तुमच्या उद्योगामध्ये होणारं नुकसान ज्यांना वाचवायचं आहे, अशा माझ्या मित्रांना जरूर या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी
तुम्ही जॉईन करू शकता. लवकरच कोरोनाच्या नंतर आपले प्रशिक्षण कार्यक्रम आम्ही खास ग्रामरत्न मुलांसाठी, उद्योजकांसाठी, महिलांसाठी आम्ही ग्रामीण भागात हे उद्योजकीय प्रशिक्षण कार्यक्रम राबवायला सुरुवात करणार आहे. आपल्याला हा व्हिडिओ, हा मेसेज मिळाल्यानंतर जरूर आपण आपल्या इतरही मित्रांना सांगा. आणि आत्ताच्या 21व्या शतकामध्ये आम्ही टार्गेट घेतले की जास्तीत जास्त मराठी उद्योजक कसे घडतील आणि प्रशिक्षित, योग्य प्रशिक्षण घेतलेले, योग्य कॉन्फिडन्स असलेले, भविष्यात ते दुसऱ्याला उद्योजकाच्या विषयी मार्गदर्शन करू शकतील एवढा उत्कृष्ट कॉन्फिडन्स आम्ही त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचं ध्येय बाळगलं आहे. आणि अशा ह्या ध्येयाला पकडून आम्ही आमच्या सेवार्पण परिवारच्या माध्यमातून द सक्षम उद्योजक अकॅडमी या उद्योजकीय प्रशिक्षण संस्थेच्या मार्फत हे प्रशिक्षण कार्यक्रम आम्ही चालू करतो आहे. पुढच्या सत्रामध्ये तुम्हाला तुमच्यामध्ये तिसरी अतिशय महत्त्वाची कोणती कौशल्य तुमच्यात विकसित करणं गरजेचं आहे याच्यावर आपण मार्गदर्शन करू. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.